मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ आं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि शरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु साधु साधु. बघा कौशंबीमध्ये राहत असताना त्या व्यक्तीने काय केलं, ते जे साधू होते त्यांनी काय केलं, बुद्धाकडे आले, बुद्धांचा उपदेश ऐकला आणि सर्व आरहंत बनले. तर त्यांनी मग यही भिक्खू ही म्हटलं बुद्धाने, तर सर्वांचं काय केलं, यही भिक्खू कोणाला म्हणायचे बुद्ध, की ज्या व्यक्तीने मागच्या जन्मामध्ये कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये भिक्षूंना चिवर दिला असेल तर अशाच व्यक्तीला बुद्ध यही भिक्खू म्हणतात. जर बुद्ध पाहतात की या व्यक्तीने एखाद्या तरी जन्मात भिक्षूला चिवर दिलं का, तर बुद्धाच्या लक्षात जर नसेल, नाही दिलं, तर बुद्ध त्याला म्हणतात चिवर आणि संगाटीची व्यवस्था आहे का त्याकडं, त्याला यही भिक्खू बुद्ध म्हणत नाही. पण बुद्ध पाहतात की नाही याने जन्मामध्ये कोणत्या ना कोणत्या जन्मात त्यांनी भिक्षूला चिवर दिलं. बुद्ध पाहतात आणि बुद्ध पाहिल्यानंतर म्हणतात नाही याने चिवर दिलं, तेव्हा बुद्ध त्याला म्हणतात यही भिक्खू. यही भिक्खू म्हणजे काय, डोक्याचे केस गायब, जटाधारी होते की नाही ते. यही भिक्खूचा बघा अर्थ किती मोठा आहे. जेव्हा बुद्ध त्याला यही भिक्खू म्हणतात, त्याच्या जटामिटा गायब पूर्ण, असं मुंडन वगैरे करून, दाढी मूस एकदम गायब, कपडे वगैरे सर्व गायब, परिमंडल करून पात्र वगैरे होऊन असं वाटतं की 25-30 वर्षाचा भिक्षू आहे का की, असा डायरेक्ट जागेवर सर्व अंतर येतं त्याचं. आणि म्हणून बुद्ध त्या व्यक्तीला यही भिक्खू म्हणायचे. यही भिक्खू म्हणजे झाला एका क्षणामध्ये भिक्खू झाला, श्रामणेरे नाही, डायरेक्ट भिक्षू. तर असं कोणाला म्हणतात बुद्ध, की ज्या व्यक्तीने एखाद्या तरी जन्मामध्ये भिक्षूंना चिवर दिलं असते. आणि जर त्याने चिवर दिलं नसेल तर बुद्ध त्याला म्हणतात की तुझ्याकडे संगाटी आणि चिवराची व्यवस्था आहे का.
नसेल तर मग व्यवस्था कर, नंतरच तुला चिवर दिले जाईल, असं नाही. तर बुद्धाने काय केलं, त्या तेवढे मोठे जे संन्यासी होते, तपस्वी होते, हिमालयातून आले, तर बुद्धाने पाहिले की नाही याने एका जन्मामध्ये जेवढे आहेत त्याने कोणा ना कोणा चिवर भिक्षूला दिलेलं आहे. म्हणून बुद्ध बोलतात येही भिक्खू म्हणजे काय, सर्व आंतरिक साधे सर्व भिक्षू. तर असं केल्यानंतर मग त्याच्या मागून किती जण आले, हे तीन श्रेष्ठी आले ना, घोषक, कुकुट आणि पवारी. कारण यांना सांगलं ना की बा आम्ही तुमच्यासाठी काय थांबत नाही, आम्हाला लवकर बुद्धाकडे जायचं, तुम्हाला वेळ लागते म्हणून तुम्ही मागे या. तर हे आल्यात काय केले, आणि प्रत्येकाने 500 गाड्या आणल्या, त्याच्यामध्ये भोज, द्रव्य, वस्त्र, घी, मधु, फणीत आणि ज्या वस्तू दान देण्या वस्तू आहेत, ह्या सर्व वस्तू घेऊन ते बुद्धाकडे. बघा किती दान साठा आणला त्यांनी, 500 गाड्या घेऊन आले. त्यांनी काय केलं, दान केलं, वंदन केलं. बुद्धाने त्याला काय शिकवली, सुंदर असा धर्मकथा त्यांनी सांगितलं. मग त्या धर्मकथेमध्ये काय, दानकथा, शीलकथा, स्वर्गकथा आहे की नाही, ह्या सर्व बुद्धाने सांगलं. हे सांगत असताना लगेच बुद्धाने मग त्याला 4 आर्य सत्य त्या दोघांना विस्तारित सांगितले. तर असं केलं ते तीनही श्रेष्ठी श्रोतापन्न बनले. मग या श्रोतापन्न बदल्यानं काय केलं, मग त्यांनी सांगितलं की भन्ते, आता आम्ही कुठून आलो होतो, कौसंबीहून आलो आहे की नाही. तर भन्ते, आमच्यासाठी काय की आमची एक विनंती आहे की तथागतांना आम्ही काय करायचं आहे, आमच्या इकडे जर आले तर तुमच्या निवासाचं काही ठिकाण असलं पाहिजे की नाही, नाहीतर कुठे राहसाल तुम्ही. तर भन्ते, तुम्ही आल्यानंतर जिथे राहतात ते ठिकाण असलं पाहिजे, तर अशी जागा सांगा आम्हाला. तर बुद्ध म्हणतात ठीक आहे. तर असं केल्यानं सांगलं की भन्ते, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं काय, आपण त्याला काय म्हणतो, तुम्हाला जेव्हा निवेदन देईल आम्ही, तर तेव्हा कृपा करून आमच्या निवेदनाला मान ठेवून तुम्ही आमच्याकडे या. त्या गाणी बुद्धाला काय केलं, याचना केली आणि सांगलं की भन्ते, आम्ही जेव्हा तुम्हाला बोलू तेव्हा तुम्ही 100% या. तर ठीक आहे म्हणजे बुद्धाने अनुमोदन केलं. हा घोषक श्रेष्ठी आहे, यांनी विहार बनवलं, त्याचं नाव ठेवलं घोषिताराम. हे विहार इतकं मोठं की त्या विहारामध्ये 500 भिक्षू राहतील, सर्वच व्यवस्था, संडासची, बाथरूमची, रूम पूर्ण त्या रूमाला. आणि त्या विहाराला काय नाव दिलं, स्वतःचं नाव दिलं घोषिताराम. दुसरा कुकुट नावाचा एक श्रेष्ठी होता, त्याने विहार बनवलं, तेवढंच होतं, त्याने त्याच्या विहाराचं नाव दिलं कुकुटाराम, आहे की नाही. नंतर पवारिक एक होता श्रेष्ठी, त्याने विहार बनवलं, त्या विहाराचं नाव ठेवलं पवारिकाराम. तर अशा प्रकारे विशाल यांनी काय केलं, बुद्धाला विहार बनवले आणि हातावर पाणी ठेवून त्यांनी दान केले. बघा बुद्ध काळामध्ये जितके काही विहारात बांधायचे तर हातावर पाणी ठेवून दान करायचे, आणि मरेपर्यंत काय करायचे, त्या विहारात आलेल्या भिक्खूची सेवा करायची. पण आपल्याकडे तसं आहे का, नाही तसं. आपण विहार तर बांधत नाही, आणि बांधलं तरी लोकांसाठी काय लोक म्हणतात, भक्तीसाठी नाही म्हणतात, आम्ही आमच्यासाठी विहार बांधलं. कशासाठी, आम्हाला वंदना करता आली पाहिजे, त्यासाठी आम्ही सामाजिक आमचे कामं झाले पाहिजे, त्यासाठी बांधतोय. जे विहाराचा लोकांना उद्देशच समजला नाही. विहाराचा उद्देश काय की या ठिकाणी भिक्षू येतील राहण्यासाठी, आहे की नाही, त्यांची व्यवस्था व्हावी, व्यवस्था झाल्यानंतर त्यांची आपल्याला सेवा करायला मिळेल, आणि सेवा केल्यानंतर काय करेल, दान पुण्य करता येईल, आपल्याला पुण्य मिळेल. नंतर ते व्यक्ती आपल्याला पंचशील देतील आणि धम्म सांगतील, तर ते आपल्याला, आहे की नाही, आपल्यासाठी ते दुःखमुक्तीचं ज्ञान होईल, यासाठी करायचे. पण आता ती वस्तू नाही आहे. पहिली गोष्ट, लोक विहार बांधायले पण संडास बाथरूम बांधत नाही. म्हणतात की नाही बाबा इथं संडास बाथरूम बांधलं तर भरतीची इथून राहतीलच, आहे की नाही, म्हणून संडास बाथरूम बांधत नाही. किंवा बांधलं तरी ते आस्थेने नाही, आहे की नाही, मग त्याचे इतके धूळ खात पडतात विहार, आहे की नाही, मग ते म्हणते तूही जाऊ नको आणि मी जात नाही. तिथं कोणी धिंगाणा करता, कोणी सांगत तरी नाही. एखाद्या म्हटलं की नाही, म्हणतात आम्ही तर विहाराला दान दिलं, म्हणतात आमचा पोरगा काही करू, तोडो फोडो काही करू, आहे की नाही, बोलायचं नाही. तर इथे अशी परंपरा चालली. आणि मग काय केलं, चालले मग समाज मंदिर बनवायचे लगे, आणि त्यालाच नाव द्यायचं मग बुद्ध विहार. बोट लावतात ते लोक, समाज मंदिर बनवतात आणि त्याला नाव देऊन देतात, आहे की नाही, बुद्ध मूर्ती बसवतात, सांगतात बुद्ध विहार, पण वस्तुतः काय ते समाज मंदिर आहे. विहार म्हणजे स्वतःच्या पैशातून जे व्यक्ती बनवते त्याला म्हणतात बुद्ध विहार. बुद्ध विहार म्हणजे ज्या ठिकाणी बुद्ध राहतात अशा ठिकाणाला विहार म्हणतात. विहार म्हणजे राहणे, बुद्ध विहार म्हणजे बुद्धाच्या राहण्याचं ठिकाण. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध वास्तव्य करतात त्यांनाच विहार म्हणतात. जसं बुद्ध एखाद्या ठिकाणी झाडाखाली राहते तर बुद्ध काय म्हणतात की बुद्ध इथं विहार करत आहे.
जेव्हा आपण ते ठिकाण बनतो त्या ठिकाणी जेव्हा बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करतो तर तेव्हा ते बुद्ध विहार होते, अन्यथा नाही. पण ते विहार कसं असलं पाहिजे? स्वच्छ निर्मळ हृदययुक्त चित्त, स्वच्छ मनाने बनलेलं असलं पाहिजे. तेव्हा त्या विहाराचे काय मोल येईल ना त्याचं. त्या विहारात येतानीच माणसामध्ये एकदम त्या विहाराला नम्रपणे श्रद्धा ठेवून वंदन करते माणूस. असं या ठिकाणी काय केले? अशा प्रकारे विहार बनवण्याने हातावर पाणी ठेवून दान केले. आपल्या व्यक्ती बघा, आपला मला वाटते नांदेडमध्ये असे कमी विहार आहेत की ते दान केले. मला तर वाटत नाही एखादं विहार दान केलं असं म्हणून लोकांनी हातावर पाणी ठेवून, आठवत नाही. आणि म्हणून तिथं भंतीची चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित होत नाही. त्यांना माहीत आहे मी ते किती चांगलं आहे तर हे लोकांना भांडणं करून इथून पाठवून देणारच आहेत. बघा ना, कोणता व्यक्ती कोणत्याही विहारामध्ये कंटिन्यू टिकत नाही. काय करत नाही? बस 4-5 महिने झाले, 1 वर्षानंतर नंतर भंतेची म्हणतात. फक्त लोक काय म्हणतात, बोर होतात, मग भंतेची वाद करतात, मग भंते जातात निघून. भंतेची तिथं राहिला आता तुम्हाला कंटिन्यू म्हणजे पुण्य तिथे प्राप्त होते. तुम्हाला पंचशील देतात, तुमच्या ठिकाणी वंदना होते, तुम्हाला सर्वांना आशीर्वाद प्राप्त होते की. आणि मग काय करतात, तिथं जर भंती जर गेलं तर ओश पडते की नाही, त्या विहारात जायची इच्छा होत नाही. बघा, ज्या विहारामध्ये भंतीचे राहिलात बघा किती प्रसन्न वाटते. आणि त्या विहारातून जर भंते गेला तर याची इच्छा होत नाही. म्हणजे भंतेचं जे बल आहे, भंतेचं जे आशीर्वाद आहे तिथं नसते. तर म्हणून हे जे तिघजण होते यांनी विहार बांध असंच नाही केलं की सकाळी नाही तर संध्याकाळी त्या विहारामध्ये जायचे. आहे की नाही बरोबर, भिक्खूची व्यवस्था बरोबर होते की नाही याची पूर्ण त्या भिक्षूची काळजी करायची. तर असं केल्यानं काय करायचे, कंटिन्यू काय करायचे, सेवा करायची आणि अशा प्रकारे राहायचं. त्याचा एक सेवक होता, या तिघांचा एक सेवक होता फुलं विकणारा, आहे की नाही. त्याचा सुद्धा सुमन नावाचा एक माळीच होता तो. तर यांनी काय केलं, ह्या तिघाचा काय उपस्थित होता, म्हणजे या तिघांनाही फुलं पुरवायचं आणि त्यांनी सांगलं ते करायचं. तर मग यांनी या तिघांनी काय केलं, भिक्षूला विहारा बांधलेले ना, भिक्षूला पाणी करून विहार केले आणि कंटिन्यू भिक्षूला भोजन द्यायचे. तर याच्याही मनाने काय झालं, एक इच्छा उत्पन्न झाली की आपण बुद्धाला आणि भिक्खू संघाला काय केलं पाहिजे, भोजनदान दिलं पाहिजे की नाही. तर अशा प्रकारे त्यांना वाटलं. मग त्यांनी या तिघांनाही सांगितलं की अरे तुम्ही तर कंटिन्यू जेवण द्याले नाही, मला एक तर दिवस द्या. असं त्यांनी या तिघांनाही सांगितलं, घोषितला, कुकुटला आणि पवारी श्रेष्ठीला, की तुम्ही कंटिन्यू येता. आता बुद्ध कंटिन्यू राहतात का, बुद्ध प्रचारात जातात, त्यासाठी इथं जोपर्यंत आहे ते एक दिवस द्या मला फक्त, आहे की नाही. मग ते तिघे म्हणे नाही, म्हणे की याने आपली लय सेवा केली नाही, याने कोणतंही काम सांगलं नाही म्हणतो का नाही. म्हणून ते म्हणते की ठीक आहे एक घे. तर घेतलं क्या, तर त्यावेळेस काय होतं, त्यांनी जेवण घेतलं, बुद्धाला निमंत्रण दिलं. तर त्यावेळेस उदयनराजाची राणी आहे, पहिली राणी कोणती, सामावती. तर सामावती होती ना, तर तिची एक दासी होती, तिचं नाव होतं खुज्जत्तरा. तर तिच्याकडे काम दिलं होतं, कोणतं काम, फुलं आणणे. म्हणजे कोणाकोण, या सुमन माळेकरणी, कारण त्या फुलाचा भांडार होता ना. त्यांना काय 8 सोन्याच्या नाण्या द्यायचे, ते 8 आणि सांगायचे 8 सोन्याच्या नाण्या घे आणि रोज फुला. तर हिच्याकडे ते काम होतं. तर ही गेली त्या दिवशी, कोण पण काय करायची माहिती आहे का, हे करायचे, पैसे गाळायचे बरे. 8 दिले ना तर 4चे जाणायचे, आहे की नाही, आणि 4 आपल्याकडं, हे तिचं नित्य. तरी गेली. आता गेल्यानंतर त्याने सांगितलं की बाबा मला फुलांची आवश्यकता आहे. तर ते म्हणे बघ आज माझ्याकडे कोण येणार आहे, बुद्ध प्रमुख भिक्खू संघ येणार आहे की नाही, त्याच्यामुळे मला किती फुलं लागतात हे मला माहीत नाही अजून. माझ्याकडे आहेत फुलं असं नाही, पण मला किती फुलं हे माहीत नाही. तर काय कर, तोपर्यंत तुला थांबावं लागेल. माझी पूजा होतपर्यंत मी तुला फुलं देईल का नाही, मला कमी पडले तर मग, आणि ही संधी आली पुन्हा येईल का मला नाही. तर त्यासाठी काय, तू थांब, मला पूर्ण मन भरून बुद्धाची फुलाने पूजा करू दे, भिक्खू संघाची फुलाने पूजा करू दे. माझं मन भरलं, जितके उरले का मग तुला सर्वच देतो तुला, तोपर्यंत एक फुल देईना मी तुला. किती श्रद्धा बघा. असं केलं, ठीक आहे म्हणाली. मग तिला म्हणलं की बरं असं कर, इथं बसण्यापेक्षा काय, बुद्ध उपदेश करतात, थोडाफार तर उपदेश आहे, तेवढंच तुला लाभ. आता हिला असं वाटलं कधी कधी जाऊ की, तर तिला वाटलं ठीक आहे, म्हणतात तर थांबू आपण. आता आधार दिला ना की बाबा वचन ऐकून. तर तशा प्रकारे बुद्धाला भोजन दिलं. बुद्धाने सुंदर असा उपदेश केला. तर ते उपदेश केल्यामुळे काय झालं, उपदेश केल्याबरोबर
स्रोतापन्न बनले. बघा, आली कशासाठी होती? फुलांसाठी. आग्रह केला, थांबली, स्रोतापन्न. बघा, आपल्या लोकांकडे किती लोकांकडे स्वतःपन्न बनण्याचं पुण्य असेल की नाही, पण संधी नाही. संधी आहे का? बघा, आता तुमचे जे मुलं असतील, नातेवाईक असतील, बघा तिच्याकडे पुण्य असेल बरं स्वतःपन्न व्हायचं, पण बघा आपण त्यांना संस्कारच देत नाही, म्हणजे पुण्य असून नष्ट होते पुण्य. इतका मोठा लाभ असते. म्हणून बुद्ध म्हणतात की माहीत नाही कोणाचं पुण्य असते स्वतःपन्न व्हायचं, म्हणून बुद्ध म्हणतात की श्रद्धा ठेवा. हे श्रद्धा सोपा आहे का? एकदा जर श्रद्धापन्न झाला तर दुःखातून मुक्त झाला की तो व्यक्ती या जन्म मरण्याच्या फाशातून मुक्त झाला. तर ती श्रोतापन्न बनली आणि श्रोतापन्न बनल्यात काय केलं तिने? आता श्रोतापन्न पंचशीलचं पालन आहेच. आता श्रोतापन्न बनण्यावर की मेला तरी पंचशील पालन म्हणजे तोडत नाही, मेला तरी चालेल. मग आता त्याला म्हणतात एकदा धर्मात माणूस गेला त्याचं परिवर्तन कधीच होत नाही, म्हणजे धर्माची एक विशेषता आहे. एकदा धर्म अवबोध झाला त्याला की मग कोणी आशीर्वाद देऊ का नाही, ते परिवर्तन त्याचं होत नाही. जसं हिंदू धर्मामध्ये बघा किती लोक तप करतात, मग एखाद्या देवताने आशीर्वाद दिला तर ते देवता वापस घेऊ शकते, आशीर्वाद घेऊ शकते की नाही? नाहीतर मग दुसऱ्याला त्याला मारण्यासाठी आशीर्वाद देते. हे असं मरत नाही ना, मी याला आशीर्वाद दिला की नाही, मग याला मारू कसं? मग दुसऱ्याला आशीर्वाद देते की ठीक आहे, तो याला मारू शकतो आता. असं पाहिलं की नाही? जसे आता तुम्ही हिंदू धर्माचे जेव्हा शरीर बघता, बघा कोणाला आशीर्वाद असते की नाही, म्हणून त्याला ते देवता मारू शकतात. मग दुसऱ्याला आशीर्वाद देते त्याला, तू याला मारू शकतोस म्हणून. मग काय फायदा ते आशीर्वाद आहे की नाही? कोणी कोणी म्हणते हे सांगते की नाही, आपण काय म्हणतात त्याला, ते रावणाचा विषय सांगतात. रावणाला कोणाचा आशीर्वाद होता म्हणतात? महादेवाचा आशीर्वाद आहे की नाही, म्हणून त्याला कोणी मारू शकत नाही. मग त्याला मारण्यासाठी आशीर्वाद कोणाला दिला? म्हणजे महादेवाने कोणतं रूप घेतलं म्हणतात? हनुमानाचं रूप घेतलं की नाही. महादेवाचा अंश हनुमान म्हणतात की हनुमान अंश आहे म्हणून. ते हनुमानाचा जन्म त्याच्यात नाचल्यामुळे त्याच्यातून ते हे आल्यानंतर त्याचा जन्म झाला म्हणतात ना. हनुमानाचा जन्म नाही, हनुमान नाही, पण मला असं ऐकण्यात आलं, मला जेव्हा मी ते हे वाचलं महादेवाचं, कारण महादेवाने ते रूप घेतलं होतं ना, त्यांनी ते काय म्हणतात ते तर ते करून मग त्यांनी म्हणून ते महादेवाचा अंश हनुमान सांगतात. आणि कोणासाठी जन्म घेतला? ते या रावणाला मारायचं आहे, मग साथ कोणाला द्यायची आहे? आणि हा जो हे आहे राम, हा राम कोणाचा वंश आहे? मग हा विष्णूचा आहे. आणि हा कोण आहे? हा महादेवाचा आहे हा वंश. आणि हा हे कोणाचा आहे? राम आपला विष्णूचा अवतार आहे. मग आता रावणाला मारायचं म्हटलं तर रामाला सोबती कोण आहे? मग हे दोघं आहेत ना, कोण? महादेव आणि कृष्ण विष्णू, हे दोन आहेत ना. मग या दोघांचे जोडीदार कोण झाले? महादेव हनुमानामध्ये आला आणि कृष्ण कोणात आला? रामामध्ये. या दोघांना मारावं लागलं त्या रावणाला. म्हणजे बघ, आशीर्वादही दिला आणि मारण्यासाठी काय केलं? जन्म घेतला. म्हणजे कसं आहे, जेव्हा तुम्ही आशीर्वाद देता तर जेव्हा तुमच्या ते हातात नसते तर तुम्ही काय करता? दुसऱ्याला मारायसाठी प्रवृत्त करता तुम्ही. म्हणजे काय फायदा आशीर्वाद? मग त्याच्यानंतर बघा, ते यांची गोष्ट घ्या. आपला ते हिंदू धर्मामध्ये सांगतात ना की त्याचं नाव काय, याच्यातला बरेच पांडव आहे की नाही, आहे की नाही? ते 100 भाऊ होते की नाही, ते त्यांना काय होतं की तुम्ही मारू शकत नाही. त्यांना काय होतं की यांना कोणी मारू शकत नाही, पण मारलं. आशीर्वाद कोणाला दिला? पांडवाला मारण्यासाठी, हे की नाही? त्यांना काय आशीर्वाद होता की हे व्यक्ती काही जरी यांनी मेले तर हे मरू शकत नाही. आणि यांना काय आशीर्वाद होता? तुम्हाला मारू शकत नाही. म्हणून त्याच्या आईवडिलाच्या डोळ्यावर पट्ट्या टाकल्या की नाही. तर म्हणजे आशीर्वाद जरी दिला तरी काय होते? त्यांना मारण्यासाठी मग दुसऱ्याला आशीर्वाद दिला त्यांनी की बा याला मार, मी तर मारू शकत नाही ना, मग दुसऱ्याला आशीर्वाद दिला. मग ते म्हणते याला मारलं का हो? याला आशीर्वाद होता. आता ते याची मला ते त्याच्यासोबत होतं ना, त्याचं पुत्राचं नाव माहीत नाही ना. कर्णला आशीर्वाद कोणाचा पुत्र होता? ते सूर्याचा, सूर्यपुत्र म्हणते. मग त्याला तो कोणाचा होता? राजाचाच मुलगा होता की नाही. मग बघा, तो पुत्र होता. मग इथं काय केलं? त्याला विद्या येत नव्हती तर ते काय तर सांगलं ना की नीच आहे म्हणून. मग त्याने काय केलं? त्या एका ब्राह्मणाजवळ विद्या शिकली. मग विद्या शिकली
पण ते एवढा ज्ञानी होता, याला समजला की हा कोणाचा पुत्र आहे म्हणून. किती पोचलेला माणूस होता. मग तो म्हणू शकतात की ह्या व्यक्ती इतका आहे, मग याला तर माहीत आहे की या हिचा पुत्र आहे. हां, आणि विशेष म्हणजे मग कोणाचा पुत्र झाला तो? सूर्याचा पुत्र, सूर्यपुत्र कर्ण. पण त्याचा जन्म इकडे झाला होता ना. तरी मग त्या एवढ्या मोठ्या पुरुषाला माहीत नाही, त्याला आता आशीर्वाद की याला कोणी मारू शकत नाही. याचं कवच काय? एक दिव्य कवच. याला कोणतीच काळी मारू शकत काही गोष्ट नाही. पण त्याला मारण्यासाठी कोणाकडे दिलं? पांडवाला, आहे की नाही. त्याला आशीर्वाद होता की नाही. म्हणून बघा, मग जेव्हा त्यांनी त्याच्या गुरुने त्याला काय सांगणार, त्यांनी खोटं बोलून विद्या शिकली ना. पण जरी खोटं बोललं पण सत्य आहे ना, की सत्य आहे की मी कोणाचा आहे, क्षत्रिय हो मी. आणि खरंच तो क्षत्रिय होता ना, क्षत्रिय. मग आता त्याला नीच होता म्हणून त्याने काय सांगितलं की बा मी, त्याला माहीत नाही की मी जात कोणते आहे, पण तरी काय होतं, तो क्षत्रियच होता की नाही. म्हणून त्याला काय सांगलं, तो मला खोटं बोलून तो विद्या शिकली. मग त्याने शाप दिला. तर काय दिला की शेवटमध्ये तुला या विद्याचं आठवणार नाही. म्हणजे बघा, मग तेवढा ज्ञान असून त्याला माहीत नव्हतं का की बाबा की हा क्षत्रियचा मुलगा आहे म्हणून. आणि खरंच मग तेवढे ते ज्ञानी होते, मग एकाला तरी माहीत असायला पाहिजे ना. आता ठीक आहे, तिथं काय होता, कृष्ण होता ना. मग कृष्ण होता तर कृष्णाला माहीत नाही का हा कोणाचा. आता सर्वांना त्याचं सर्व जन्म कुंडली माहीत आहे, मग कृष्णाला माहीत नाही का हा क्षत्रिय आहे म्हणून. म्हणजे कोणाला कसं मारायचं, एकाला आशीर्वाद द्यायचा, आणि आशीर्वाद दिला तर आपण नाही मारू शकतो, मग दुसऱ्याकडून मारून घ्यायचं. म्हणजे त्याला आशीर्वाद द्यायचा की ठीक आहे, तो त्याला मारू शकतो, आहे की नाही, सुखी होतात, आहे की नाही, तुला मी तसं परमिशन देतो. तर ही गोष्ट त्यांच्यामध्ये आहे. पण तसं धर्माचं नाही आपल्या बौद्ध धर्माचं. एकदा कोणाला बुद्धांनी आशीर्वाद दिला तर ते लकीर आहे. मग ते आशीर्वाद कसाच मिटत नाही. आता आपण पाहिलं, कोणाचं पाहिलं, या घोषक श्रेष्ठ पाहिलं. प्रत्येक बुद्धाने त्यांना काय केलं होतं, नुसतं त्याला केलं. किती लोकांनी मारायचा प्रयत्न केला, मेला का तो व्यक्ती? नाही. त्याच्यानंतर बघा, याच्या आधी एक हे होता, त्याचं नाव काय होतं, चंडप्रघोत राजा होता. यांना काय केलं बुद्धांनी? आशीर्वाद दिला ना. आशीर्वाद दिला त्यांनी 5 गोष्टी काय म्हणल्या की मला मेल्यानंतर मी कधी गरीब झालो नाही पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की मला 5 वाहन मिळाले पाहिजे. किती? 5 वाहन मला मिळाले पाहिजे, की नाही. तर बघा, बुद्ध काय म्हणतात, ठीक आहे तसंच तुला होईल. मग त्याला 5 वाहन मिळाले की नाही, त्याला मिळाले. बघा, या जन्मात काय झाला, तो चंडप्रघोत राजा बनला. त्यांनी काय केलं होतं, फक्त तुम्ही पाहिलं काय केलं होतं, फक्त प्रत्येक बुद्धाला वेगामध्ये गेले, त्या प्रत्येक बुद्धाचं पात्र घेतलं आणि ते भोजन नेऊन त्याला दिलं. त्याने कसं सांगितलं की म्हणते, मी तुमचं पात्र घेऊन गेलो आणि पात्रात जेवण घेऊन आलो, पण माझं जेवण आहे का नाही, पण तरी मी आलो ना गेलो ना वेळेच्या आधी, तर या बदल्यामध्ये काय पाहिजे की मी गरीब नाही झालं पाहिजे, आहे की नाही. दुसरी गोष्ट, मी जे वेगात ना तर मला असे 5 वाहन मला प्राप्त झाले पाहिजे. म्हणजे 5 वाहन कोणते? या जन्मात त्याला 5 वाहन कोणते मिळाले? भद्रावती हातीने मिळाली. तर ती हातीने एका दिवशी 50 योजन पळायची. 50 योजन, एक योजन म्हणजे सदस्य आपण 12 किलोमीटर गेलो. किती व्हायले? 600 किलोमीटर. नाही, 600 किलोमीटर. दुसरं काक नावाचा एक दास होता, त्याला एक दास प्राप्त होता नाही. या पळायचा किती? एका दिवसामध्ये 60 योजन चालायचा. तिसरं होतं चेळकट्ठी, हे सुद्धा यांचा सुद्धा वेग होता. चौथं होतं मंजू केसी नावाचा एक घोडा होता, एका दिवशी 100 योजन चालायचा, म्हणजे 1200 किलोमीटर एका दिवशी. नंतरची गोष्ट, 5वं वाहन होतं त्याला नाळागिरी नावाचा हाती. या हाती सुद्धा नाळागिरी होती. हे त्यांनी कोणाच्या चरणावर प्रतिज्ञा केली होती? त्या प्रत्येक बुद्धाच्या, की बाबा मला ह्या गोष्टी प्राप्त हो. त्यांनी दिल्या, तर ह्या गोष्टीला मिळाल्या की नाही. मग आता मिळाल्या तर हे कोणी वापस घेतल्या का? नाही. जे आशीर्वाद दिला, म्हणून बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती जेव्हा धर्मवान झाला तर त्या व्यक्तीला ते वापस घेणं अशक्यच आहे, किंवा त्याला मारणं सुद्धा अशक्यच आहे. समजलं? तर म्हणून बुद्धाने कोणाला आशीर्वाद दिला तर त्या व्यक्तीला मारणं अशक्यच आहे. म्हणजे त्यांना कोणताही व्यक्ती मारू शकत नाही. शेवट काय त्याचा? मृत्यू. आयुष्यामध्ये तो मरतो, पण त्याला मारू कोणी शकत नाही. म्हणजे इतकं पावर आहे कोणाच्या? बुद्धाच्या आशीर्वादात. पण तसंच नाही, त्याला एकोणिकाला मारतं, एकोणिकाचा आशीर्वाद मग त्याला भेटते. पण तसं बौद्ध धर्मात नाही आहे. तर मग बघा, सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, जसा एखादा व्यक्ती श्रद्धानुसारी झाला
तर ती कोणताही व्यक्ती त्याला कोणताही शाप दिला तर त्याचं ते श्रद्धानुसारी कमी होत नाही. एकदा व्यक्ती श्रोता झाला की त्याचं श्रोतापण उलटं पडत नाही, की कोणी एखादा भिक्षू कोण त्याला शाप देत नाही की श्रोताला मी तुला शाप देतो, तू श्रोतापणा च्युत होय, असं नाही. समजलं. एखादा व्यक्ती म्हणून बुद्ध म्हणतात की माझं धम्मचक्र कोणी उलटं फिरू शकत नाही. एकदा तो श्रोतापन्न बनला की पुढे त्याला सकृतागामी बनते, अनागामी बनते, अरहंत बनते, पण वापस येत नाही तो व्यक्ती. अशक्य आहे बुद्ध म्हणतात. शक्य आहे का ते? एखादा बुद्धाने जरी त्याला शाप दिला तर बुद्ध म्हणतात त्याला लागत नाही. समजलं. बुद्ध देतच नाही, पण एक सांगायचं म्हणजे कोणताही व्यक्ती त्याचं पद वापस घेऊ शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की धम्म जे आहे ते एकदा जर चक्र जर फिरलं ते वापस कोणी फिरू शकत नाही. एकदा व्यक्ती श्रोतापण झाला त्याला अश्रोतापण कोणी करू शकत नाही. कोणी संपला, तो धर्मामध्ये गेला, आता तो वापस नाही येणार. आणि जेव्हा बुद्ध म्हणतात बघा, ज्या ज्या व्यक्तीने जे मागितलं तर बुद्ध म्हणतात मी त्याला ते दिलेलं आहे. कोण सांगितले मला सेनापती बनायचं, तो सेनापती बनला. मग बुद्ध बघा पाहिलं की नाही बुद्धाने की भिक्षू काय म्हणले की म्हणते तुम्ही तोंड पाहून दिलं आहे की नाही पद, तर बुद्ध काय म्हणतात अरे बाबा मी पाहिलं नाही, त्यांनी जे मागलं तेच दिलं. तर काय म्हणतात मग ज्ञानी कोणी आहे चांगलं, त्या बुद्धाच्या चरणाने ती प्रतिज्ञा केली होती, मी तेच तर दिली त्याला. असं आहे का की बाबा याला दिलं, आता दुसरा माझा जवळचा माणूस आहे, हां मग आता यासाठी काय करू, याला करण्यासाठी मग याला मोठं करू, याला आशीर्वाद देऊ मी, किंवा याला मारण्यासाठी याला उभं करू, असं नाही. बुद्धाच्या धर्मात ह्या गोष्टी नाहीत. ज्या बुद्धाच्या चरणावर त्यांनी ती प्रतिज्ञा केली तर बुद्ध म्हणतात त्याला तीच गोष्ट प्राप्त, त्याला मी काही करू शकत नाही. मी स्वतःहून त्याला काही देऊ शकतो का? नाही. बुद्धाच्या चरणावर त्यांनी प्रतिज्ञा केली होती, बुद्धाने त्याला आशीर्वाद दिला म्हणून तो सेनापती बनला. असं आहे का एकानं आशीर्वाद दिला आणि एकाने काढून घ्यायचा? ते बुद्ध म्हणते की नाही ना, त्या बुद्धाने आशीर्वाद दिला होता, आता मी देईन, आहे की नाही. हे तर आपल्या जाती नाही, क्षेत्र हे तर ब्राह्मण आहे की नाही. नाही आपल्या शेत जातीला काय, मग कोणाला देऊ, आनंद भंतीला देऊ धर्मसेनापती पद, आहे की नाही. बुद्धाच्या बरेच परिवारात होती ना, कोणाला तरी धर्मपद दिलं का? नाही. म्हणून बुद्ध म्हणतात तुम्ही कोणी कोणाचं तोंड पाहून कधी कोणाला पद दिलं नाही, कधीच कोणाचं पाहिलं नाही. ज्याने जे मागितलं, बुद्धाने जे आशीर्वाद दिला मी त्याला तेच दिलं, मी कधी कोणाचं तोंड पाहून दिलं नाही. म्हणजे एकदा बुद्धाच्या चरणावर आपण प्रतिज्ञा केली तर ती प्रतिज्ञा सुद्धा चेंज कोणी व्यक्ती करू शकत नाही. सोपं आहे का? मग बुद्ध म्हणतात एखाद्या व्यक्तीने जेव्हा प्रत्येक बुद्धाने जेव्हा आशीर्वाद दिला, काय येतात की म्हणते या जन्मात जर मी श्रीमंत असो तर यानंतर कोणत्याही जन्मात मी श्रीमंत नाही झालो पाहिजे, म्हणजे गरीब नाही झालं पाहिजे. आता गरीब आहो ना, तर पुढच्या जन्मात मी गरीब नसलो पाहिजे. जेव्हा असं करून बुद्धाला जेवण देते तर बुद्ध म्हणतात ठीक आहे, तुझ्या इच्छेनुसार होईल. म्हणून आपण काय म्हणतो, इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समिज्जतु सब्बे पुयंतु चिंत संकपा चंदोपन रसो येता, की जसं तू जे इच्छा आहे तर ती इच्छा तुझ्या पूर्ण हो. कशा पूर्ण हो? जशा प्रकारे पूर्णिमेत चंद्र जसा शुद्ध होते की नाही, प्रकाशित करते, तसंच तुझं जी इच्छा आहे तर पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्ण हो. म्हणजे ज्या तुझ्या इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून बुद्धाचा जो धम्म आहे तर जे आपण मागतोय ते आपल्याला प्राप्त होते, पण जे मागत नाही ते प्राप्त होईल का? नाही. म्हणून आपण कसं आहे, आपण सेवा करत नाही त्याचं पुण्य मिळत नाही, आणि मग ते आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील, मग आपण म्हणतो माझ्या नशिबात ह्या गोष्टी इकडे जातो. मग पण आपण म्हणून सांगतो की बुद्धाचा जो धम्म आहे, एकदा तो धम्म श्रवण केला, त्यानुसार जर चालन केलं, आता तुम्ही दान केलं, हे जे पुण्य केलेलं आहे या पुण्याला कोणी मिटू शकत नाही. किती कोणत्या व्यक्तीने आशीर्वाद दिला, शाप दिला, ते पुण्य नष्ट कोणी करू शकत नाही. म्हणजे इतकं त्या पुण्यामध्ये पावर आहे. किंवा एखाद्या प्रत्येक बुद्धाने आशीर्वाद दिला आणि दुसरे आराधमध्ये म्हणलं की नाही याचा आशीर्वाद मागं घ्या, असं नाही. म्हणून बुद्धाच्या धर्मामध्ये विशेषता ही आहे की जी गोष्ट त्यांनी प्राप्त केली तर ती गोष्ट वापस होत नाही. म्हणून बघा आपण हिंदूंना बरेच पाहतो की यांनी एवढं तप केलं होतं म्हणून त्यांनी ते केलं आणि याने हे केलं, असं की नाही, पण उलट त्याचं पद वापस घेतलं आणि नाही दिलं म्हणून काय केलं, त्याला मारून टाकलं. तर असं या बौद्ध धर्मात कुठेही तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचं असं आढळत नाही किंवा आता ही माझ्यापेक्षा वरचढ आहे मग याला खाली करून मी याच्यावर जाऊ, असं बिलकुल नाही. ज्याची जी सिस्टम आहे, जे तिथं आहे, ज्याला जे मोठा आहे त्याला सर्वांनी गौरव दिला, लहान आहे त्यांनी मोठ्याचा गौरव केला, लहानाने लहानाचा गौरव केला. तर अशा प्रकारे बघा हे जी खुज्जत्तर आहे तर काय केलं, उपदेश ऐकत असताना काय झाली, श्रोतापन्न बनली. श्रोतापन्न बनल्यानंतर मग आता सील आहे, आता सील तर पालन करावं लागेल. आता पहिले काय करते, चोरी केली ना, मग तिला असं वाटतं की आता नेमकी काय करू बाबा, की राहतात मी काय हा
श्रोतापन्न. आता बघा एखाद्या व्यक्तीने चोरी जर केली, त्याला म्हणून सांगाल का लाज वाटते त्याला, एवढ्या लोकांत कशी काय म्हणून मी चोरी की नाही. आता हिच्याकडे काय, हिला माहीत आहे जर मी आता हिला सत्य बोलावं लागते ना. बघा मग काय करते, बघा अभिमान बघा धर्माविषयी. तिला माहीत आहे की आता मी हे सरळ कोणाला जाऊन सांगेल, जसं विचारलं तसं मी सांगेन. मग हिने काय केले, त्याची जी पूजा आली, धम्म ऐकला गेल्यानंतर मग जेवढे उरलं फुलं होते ते सर्वच फुलं तिने 8 काशापराची सुद्धा घेतली. तर सामावतीने विचारलं, अरे आज काय तो फुलावाला काय खुश झाला का, हां काय कारण आहे की तुला इतके फुलं दिली त्यांनी. असं पण बघा धर्माविषयी किती गौरव आहे की नाही. मेला तरी चालेल, तिला माहीत आहे मी जर म्हणलो हे राणी मला मारू शकते, काय ही राणी मला जिवंत मारू शकते की इतक्या दिवसापर्यंत तू मला खोटी बोलली नाही, आणि नाहीतर मग इतके दिवसात जे पैसे गाळलेले आहेत चल वापस आण, असंही म्हणू शकते ना. म्हणून बघा धर्माशी किती गौरव. मग ती म्हणते मला काही म्हणून म्हणले की आर्या आज असं मी फुलांसाठीच गेलो होतो, पण जेव्हा मी तथागतांचा उपदेश ऐकला मी मार्गफळ प्राप्त झालो. मग विचार केला की अरे मी खोटं कसं बोलला जातं. म्हणून यासाठी जास्त बोलतात की मी जेव्हा जेव्हा जातो होतं ते 4च काशापणाचे मी फुलं आणायचो, 4 सोबत ठेवायचो. आज मी श्रोतापन्न त्याच्यामुळे आज मी 8च्या 8ही आणले. आणि असं ऐकल्यानंतर ती राणी आहे सामावती, ती अशी नाही म्हटली की अरे तुला दंड देईल मी, इतक्या दिवस मला खोटं बोलले ना, किंवा मी जेवढं मागितलं तेवढं मला वापस, असं नाही म्हटली. तर ती अशी म्हटली, तिला असं वाटलं की अरे हे इतके दिवसापर्यंत माझ्याकडे आली, इतके दिवशीने पैसे चोरले आहे की नाही याच्यातून, पण हा धर्म साधा आहे का. ते धर्म ऐकल्याबरोबरीने चोरी करणं सोडून दिलं, चोरी करणं सोडून दिलं, खोटं बोलणं सोडलं. तिला वाटलं साधारण धर्म आहे का हे, नाही आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली, कोणाली, सामावती म्हणाली की बरं ठीक आहे, जे तू धम्म ऐकला आता ते धम्म आम्हाला सांगशील का. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली की बरं सांगतो, पण पहिले काय करा तुम्ही, मला आंघोळ घाला तुम्ही. काय म्हणे ते, आता सांगा राणी दासीची आंघोळ घालेल का हो. आपल्या घरी नौकर साडी सारवण करणारी बाई आली, तिला ती जर म्हणली मालकीन बाई मला आंघोळ घालसाल का तुम्ही, हे म्हणसाल बाई आहे की नाही, चालली आहे की नाही. तर दासी होती आणि काय म्हणे सामावतीला, सांगतो पण काय करावं, मला पहिले तुम्ही आंघोळ घाला. राणीला वाटलं की ठीक आहे घेतलं पाहिजे, का धम्म ऐकायचं आहे ना. 5 सुगंधीयुक्त 5 प्रकारच्या सुगंधित पाण्याने तिची काय केली, आंघोळ घातली. सुंदर अशी तिची केस विचरून दिले राणीनं, तिच्याच दाशानं, हां मेकअप वगैरे करून दिला. हां सुंदर अशी वस्त्र, महागे वस्त्र, तिला 2 साड्या वगैरे दिल्या घालायला, आणि उंच आसन. मला म्हणे आता काय करा, ऐकायचं ना, ठीक आहे, मला म्हणे जेवण द्या पहिले. काय म्हणे जेवण, त्या राणीने जेवण वाढलं, तिला जेवण वाढलं, जेवली. हां ठीक आहे म्हणे आता मला उंच आसन द्या म्हणे बसायला. उंच आसन दिलं बसायला, आणि राणी म्हणे तुम्ही खाली बसा आता. काय म्हणे बघा धर्माविषयी गौरव किती, खाली बसा म्हणे तुम्ही, ठीक आहे. आणि मग राणी म्हणे हात जोडा म्हणे, हात जोडले, सांगा म्हणे आता. जसं बुद्धाने सांगितलं तशाच प्रकारे तिने त्यांना सांगितलं. बस धर्म ऐकल्यावर राणी सहित 500 स्त्रिया डायरेक्ट स्वतःपण म्हणल्या. बघा त्यांनी जर मीपणा केला असता स्वतःपण झाल्या असत्या का, नाही. तर अशा प्रकारे झाल्यानंतर काय झालं, मग त्या सर्वांनी सांगितलं की बघा आता तुम्ही काय हे काम वगैरे काही करू नका, आहे की नाही, सर्वच काम आम्ही तुमचे करतो. एकच काम तुमचं, कोणतं काम, रोज तथागताकडे जायचं, तथागताचा उपदेश ऐकायचा आणि आम्हाला येऊन सांगायचा. कारण काय, आम्ही या महालच्या बाहेर आम्हाला एंट्री नाही आहे. या महलच्या बाहेर जर गेलो तर राजा आम्हाला कापून म्हणजे देहांताची शिक्षा येते. म्हणून नियम आहे की ज्या स्त्रिया राणीसोबत राहणाऱ्या असतात त्या स्त्रियांना बाहेर जाता येत नाही, म्हणजे मधातल्या मधातच. म्हणून म्हणे की आम्ही काय जाऊ शकत नाही की नाही. म्हणून काय करतो, आम्ही तुमचे सर्वच कामं करतो. तथागताकडे जाणे, तथागताचा उपदेश ऐकणे आणि ते येऊन आम्हाला सांगणे, बस हेच काम करा की नाही. तशा प्रकारे करू लागल्या. तर एक वेळेस कोण होती, मागड्या तिथे होती. तर तिने पाहिलं की अरे त्यांनी विचार केला की बा आम्हाला तथागताचं दर्शन हवं आहे. काय तर त्या सांगा बघा तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत नाही, कारण तुम्ही राजकुळातले आहे की नाही.
तर ते सांगले की बा आम्हाला तथागताची पूजा करायची आणि काय करायचं, तथागताला पाहायचं आहे मला. तर ते म्हणे बा तसं नाही, पण तुम्हाला एक आयडिया देतो म्हणे करा. आपल्या जे काही भीती असतात की नाही, त्या भीतीला म्हणे छेद पाडा म्हणे मोठे मोठे. तथागत चालले तर त्या फुलं घ्या आणि त्या छेदातून हात घाला आणि तथागताच्याकडे फुलं फेका आणि त्या छेदातूनच काय करा तुम्ही, तथागताचं दर्शन करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नाही. मग त्याने काय केले, तशा प्रकारे छेद केले. मग हा मागंडी आली तिसरी पत्नी, कारण बुद्धाजवळ वैर होतं नाहीच, ती आली. मग तिने पाहिलं अरे प्रत्येक ठिकाणी छेद छेद दिसत आहेत. तिने सांगितलं, आता तिने विचारलं काय आहे. आता यांना माहीत नाही की मागंड्याचं बुद्धाचं वैर आहे म्हणून. तिने एकदम स्वच्छ मनाला सांगितलं की बघा आम्ही यासाठी छेद पाडले. तिने सांगितलं बा कशासाठी पाडले. तर तिने विचारलं, तिला माहीत नाही की तथागतांचं वैर आहे म्हणून. सरळ एकदम निर्मळ मला सांगलं की बा आम्ही तथागताचं दर्शन करू शकत नाही, तथागत पूजा करू शकतो म्हणून हे छेद पाडले आम्ही. तथागत आले ना त्याच्यातून आम्ही फुलं फेकतो आणि तथागतांना याने पाहतो. तिला वाटलं की अरे हे सर्व तथागताच्या उपासिक आहेत का, चांगलं झालं. मग आता यांचं काय, यांना मृत्यूच दाखवतो आता, आहे की नाही. मग यांना सोडेल का, यांना दाखवतो मी काय चीज आहे म्हणून. गेल्यानंतर काय केलं तिने, राज सांगलं महाराज राणीच्या सोबत जे स्त्रिया असतात त्यांची ओळख बाहेरच्या लोकांसोबत सुद्धा आहे. बाहेरच्या लोकांसोबत याची ओळख आहे की नाही. तर त्यासाठी म्हणल्या तर कसं काय म्हणे, बघा म्हणे यांना काय छेद आहे. राजाने पाहिल्यानंतर काय केलं, मग त्यांना विचारलं की बा कशात आहे. तर त्याने सांगितलं की अशा प्रकारचं आहे. मग राजाने सांगितलं तर राजा काय म्हणे, असं करा म्हणे हे छेद तुम्ही काय करा बुजून टाका आणि वर काय करा, वर एक जागा मोकळी करा, वरून तुम्ही तथागताला पाहू शकता. त्या मागंड्यावर वगैरे जे करायला झालं उलटच झालं. मग असं केल्यानंतर काय केलं, ठीक आहे म्हणे काय करतो तथागताला, आता असं तर होत नाही ना. मग तथागताला काय, मग तिने काही नाही आपला जो काही काका आहे की नाही त्यांना काय केलं, पैसे सांगलं की तथागताविषयी काय लोकांना पैसे द्या, तथागताला सेवा द्यासाठी प्रवृत्त करा. तर तथागत जेव्हा यायला आता तेव्हा पैसे होते ना, आता काय साधारण लोक असतात पोट भरणारे, पैसे घेते. तथागताला जे शिवा द्याले लय वेगवेगळ्या विचित्र शिवा द्याले. आनंद भंतीने ऐकले आणि म्हणे म्हणते भगवान हे लोक किती शिवा द्याले आपल्याला, असं करा आपण इथून दुसरीकडे निघून जाऊ. बुद्ध म्हणतात आनंद इथं कोणी आपल्याला शिवा देत आहे, म्हणून आपण जर दुसरीकडे जर गेलो आणि तिथच्या लोकांनी जर शिवा दिल्या तर कुठे जायचं. दुसरीकडे जरी गेलो आणि तिथच्या लोकांनी जरी आपण शिवा दिल्या तर कुठे जायचं बघ. म्हणून बुद्ध म्हणतात, तथागत म्हणतात आनंद जिथे जो प्रश्न निर्माण झाला जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपण इथेच राहू. तथागताची परिपाटी असते, किती जरी काही झालं तर 7 दिवसाच्या नंतर तथागताविषयी कोणी वाद करत नाही. एक तथागताचं बल असते, किती जरी शिवा देणारा व्यक्ती असेल 7 दिवसानंतर ते पूर्ण किती मोठा वाद असो 7 दिवसानंतर आपोआप निवळते. मग 7 दिवसापर्यंत त्यांनी शिवा दिल्या, पण तथागत काय केले, तथागतात की बिकी आनंद तथागत काय एखाद्या मदमस्त हातीसारखे आहे. कसे आहे की जसा एखादा हाती युद्धामध्ये काय कितीतरी आलेले बाण काय करतो सहन करतो, किती काळ्या जरी शरीर लागले काय करतो तो सहन करतो, पण पळून जातो का नाही. म्हणून त्याला काय म्हणतो वीर हाती म्हणतो त्याला. तथागत सुद्धा तसे आहे. या लोकांचे किती जरी शब्द असेल तथागत सहन करतात, तथागताला काही परिणाम होईना. तथागत भूमी सोडून पळून जाणार नाही. असं केल्यानंतर 7 दिवस संपले, निवडलं वातावरण. तिला वाटतं की अरे तथागताला सुद्धा काय करू शकलो नाही ना, ठीक आहे मग या स्त्रियांनाच मी संकटात पाडतो. मग काय केलं तिने, आपल्या काकाला सांगितलं 4 कोंबड्या जिवंत आणि 4 कोंबड्या मेलेल्या नाही की नाही आणि ठेवून दे. तर असं केल्यानंतर राजा दारू वगैरे पित होता. तर सांगलं महाराज माझ्या काकाने काय आणलं तुमच्यासाठी 4 कोंबड्या आणलेल्या आहे की नाही. तर महाराज हे सामावती स्त्रिया बस काही काम नाही की नाही नुसत्याच आहे की नाही, तर हे तुमच्यासाठी उपहार आणला, हे काय करा सामावती स्त्रियांना सांगा की हे कापून द्या. आता गेल्यानंतर बघा त्या स्त्रिया सीलवान श्रोता पण झाल्या ना, कापणार कशा म्हणून सांगायला की आम्ही कोणत्याही कोंबड्याला कापत वगैरे नाही, कारण आम्ही सील आहे की आमचं सील आहे. म्हणून तिने काय सांगलं एकदम नाकार दिला की आम्ही कापत नाही. आणि केल्यानंतर सांगितलं की महाराज बघा तुमचा आदेश पाळा ना, ते पाळले का तुमचे आदेश नाही आहे आणि तुम्ही तर त्यांना काहीच म्हणत ना.
बरं असं म्हणा महाराज, आता बघा म्हणजे या लोकांची खरं खोटं समजते, तुमच्याविषयी आदर आहे का नाही ते तुमचं ऐकतात की कोणाचं आहे? महाराज सांगा की हे कोंबड्या काय, त्यांना पुन्हा सांगा की ह्या कोंबड्या कापून कोणाला द्या, बुद्धालाच जेवण द्या. तर इथं मटणाचा प्रसंग आहे, हा मांसाचा प्रसंग आहे. तर काय म्हणतात, ठीक आहे म्हणतात. मग काय करते, जिवंत कोंबड्या साईडला ठेवते, मेलेल्या कोंबड्या पुन्हा ती पाठवते की हे कोंबड्या कापा आणि तथागताने भिक्खू संघाला जेवण द्या. असं नेल्यानंतर काय केलं, ते स्त्रिया म्हणे की आम्हाला दुसरं काय काम, हेच तर काम आहे, कारण त्यांना माहीत आहे कोंबड्या मेलेल्या आहेत. म्हणून त्यांनी कापलं वगैरे तथागताला आणि भिक्खू संघाला त्यांनी मांस दिलं. बघा महाराज, बघा काय तुम्हाला जेव्हा द्यायचं म्हटलं तर दिलं का त्यांनी? नाही. पण तथागताला बघा एका मिनिटात कापून दिल्या आणि तुम्हाला म्हणत काय म्हणतात की आम्ही कापत नाही. तर त्याच्यावर सुद्धा काय केले तथागत, काही त्यांनी राजाने काही मनावर घेतलं नाही. मग काय झालं, समोर 7 दिवस इकडं नाही, 7 दिवस यांच्याकडे 7 दिवस त्यांच्याकडे, की नाही 3 महाल होते ना. तर मग पुन्हा बुद्ध म्हणले की आता मी पुढे चाललो, आता सामावतीच्या मी तिकडे चाललो आहे. तर गेले. तर गेल्यानंतर तिने राजाला सांगितलं की महाराज तुम्ही काय, राजा जो काय विना नसतो का, हे की नाही, त्या विनामध्ये काय केलं, एक सापात, जहरीला सापात त्याचे दात पाडले आणि त्या विणीमध्ये त्याला टाकलं आणि एका फुलाने त्याचं द्वार बंद केलं आणि सांगले की महाराज मला असं असं दुःस्वप्न पडलेलं आहे, तुम्ही जाऊ वगैरे नका बरं, आहे की नाही. तर महाराज अशा प्रकारचं आहे की नाही, राजाला नाना प्रकारचं ते सांगितलं आहे की नाही. पण राजा ऐकला का, मला ठीक आहे महाराज तुम्ही जरी गेला तर असं करतो, मी तुमच्यासोबत येतो. गेले. मग सामावतीने ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी केल्या आणि सुत्ताने की राजाजवळ गेली, काय केलं, त्या विण्याचं जे हे आहे फूल लावलेलं आहे ते छेदचं ते काढलं. तर 7 सरप की 3 दिवसापूर्वी त्या सरप होता ना, सांगा किती राग हुशार असेल ते, जेवण नाही खाणं नाही काही नाही. तर जसं काढलं ना तर तसाच तो साप बाहेर आणि फणा काढून राजा पलंगावर असा फणा काढून होता. पण राजाला समजलं नाही की त्याचे दात काढले म्हणून, आहे की नाही, पण हिने त्याचे दात काढले होते. म्हणे महाराज मी म्हणून तुम्हाला म्हटलो की हे तुमच्या मारण्याच्याच मार्गावर आहे की नाही, तर यांना काय मिळत नाही तुमच्याकडे, आहे की नाही, आणि हे तुम्हाला मारतात. तर राजाने पाहिल्यानंतर मग राजा काय लगेच सांभाळते की बघ मी तुला बरेच ऐकले पण काही म्हणलो नाही की नाही. तर राजाने काय केलं, मग लय राग आला ना, तर राजाने मोठा धनुष्य सर्व स्त्रियांना उभं केलं. मोठा बाण असतोय, एका काडीमध्ये कितीतरी लोक मरतात, उभे करतात. सामावतीला बीचमध्ये केलं, त्या काडीला काय जहर लावला, लवकर मेल्या पाहिजे. तेवढ्या वेगाने रागाने काय केलं, सामावतीच्या इकडं काडी टाकली. तर काडी टाकण्यासाठी सामावती म्हणजे बघा हे कृत्य कोणाचं आहे, या मागंडीयच आहे की नाही. आणि म्हणून आपला काही दोष नाही, म्हणून राज्याविषयी काय करा, तुम्ही तुमचं सील पहिले मजबूत ठेवा, सीलाचा विचार करा आणि राजाविषयी सुद्धा काय करा, तुम्ही मैत्री करा, या मागंड्याविषयी सुद्धा मैत्री करा की नाही, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. लगेच सर्वांनी काय श्रोता म्हणलं की लगेच मैत्री चित्त घेतलं की त्यांनी. राजाने जशी काडी फेकली, सामावती जवळ गेली, टच व्हायचं म्हणजे की रिटर्न तशीच वेगात, जसं आपण भिंतीला बॉल फेकून मारतो कसा वापस येते, तशीच ती काडी लगेच त्यांनी राजाच्या बरोबर छातीपाशी येऊन उभी राहिली अशी. तो म्हणाला की अरे ही निर्जीव काडी, या काडीला जीव आहे का, हे निर्जीव काडी सामावती याचे गुण जाणते. काय म्हणते, निर्जीव आहे, याला जीव नाही आहे, ही काडी निर्जीव असून या सामावतीचे गुण जाणते, म्हणून ही काडी हिला मारू शकला. मी तरी सजीव असून समजदार असून या सामावतीचे गुण समजू शकत नाही. असं म्हणलं, लगेच कोणाचे पाय धरले, सामावतीचे पाय धरले. सांगलं की सामावती आता तू माझं शरणस्थान बन, आरक्षण, आता तुझ्याशिवाय माझा पर्याय नाही ना, तर मी संपलो आता. असं केलं तर तुम्ही महाराज माझं शरण वगैरे घेऊ नका, तुम्ही कोणाचं घ्या, तथागताचं घ्या, भगवान बुद्धाचं शरण घ्या. असं म्हणत अजून काही घाबरला, त्याला वाटलं मी तुला मागावलं, तू कोणाचं नाव घ्याली, तथागताचं. मग सांगितलं की ज्याचं मी शरण आहे तसंच ऐकेल. म्हणून तिने सांगितलं आणि सांगितलं की तू वर माग, कोणता मागायचं ते. आणि महाराज आताच मी वर मागत नाही, जेव्हा वेळ आला तेव्हा मागतो. तर असं केल्यानंतर काय केलं, ती काडी वगैरे खाली पडली. नाहीतर बघा जर मैत्री नसती, श्रोतापणा नसती, तर बघा एका सेकंदाची मेली असती ना. बघा म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती धर्मानुसार आचरण करतो, म्हणून बुद्ध म्हणतात की त्या व्यक्तीला कोणीही व्यक्ती मारू शकत नाही, आहे की नाही. म्हणून बुद्ध म्हणतात जो व्यक्ती, ज्या व्यक्तीमध्ये मैत्री चित्त आहे त्या व्यक्तीला कोणताही व्यक्ती मारू शकत नाही. ना तो जहरनं मरू शकतो, ना आगीनं मरू शकतो, ना कोणतेही शस्त्र त्याला कापू शकते, शस्त्रसुद्धा कापू शकत नाही, बंदुकीची गोळीसुद्धा त्याला लागत नाही, इतकी मैत्री असते.
तर ही केल्यानंतर मग त्याने सांगितलं ठीक आहे. मग एक वेळेस केली आणि सांगितलं की म्हणाली म्हणते आम्हाला काय सांगले, फक्त आम्हाला तथागताला गेलं ना, मग तथागताला गेला, तथागताला जेवण दिलं त्याने हाताने, भिक्खू संघाला गेलं, अष्टपरिकार दान दिला आणि बुद्धाचं वंदन केलं, बुद्ध धम्मसंघाची शरण घेतली त्यांनी. आणि तेव्हा म्हणते महाराज तुम्ही मला वर दिला होता ना, आता तो वर द्या. तर सांग म्हणते काय देऊ. म्हणते आम्हाला तथागतांचं महाराज आम्हाला तथागत रोज उपदेश ऐकावा असं आम्हाला वर द्या. तर म्हणते ठीक आहे तसं होईल, पण बुद्ध म्हणतात की उपासक महाराज तथागत एका जागेवर राहत नाही. अनेक लोक आशा ठेवतात की तथागत आमच्याकडे आले पाहिजे की नाही, म्हणून तथागत एका जागेवर राहू शकत नाही. तर म्हणून तथागत तुझा वर स्वीकारतात का नाही असं म्हटल्यानंतर लगेच म्हणते महाराज मग ठीक आहे, एखाद्या भिक्खूची नियुक्ती करा की आम्हाला रोज येऊन इथं उपदेश ऐकायला मिळेल. तर बुद्ध म्हणतात ठीक आहे. आनंद म्हणते जबाबदार की आनंद या लोकांना कंटिन्यू तू उपदेश वगैरे ऐकव. तशा अशा प्रकारे असल्यानंतर तर अशा प्रकारे कंटिन्यू काय करू लागला ते देऊ लागल्या, उपदेश करू लागल्या. मग त्या सर्वांना वाटलं काय केलं पाहिजे, आपण काहीतरी दान दिलं पाहिजे. मग जे राजाने ज्या राणीला जे काही कपडे दिले होते चिवराचे की नाही, ते सर्वच कपडे काय 500च्या 500 सुद्धा काय केले त्यांनी आनंद भंतेला दान करून टाकले. आणि दान केले तर मग आनंद भंतेने सर्व भिक्षूला दिले. दिल्यानंतर काय झालं, मग राजाला मग अरे तुमच्याकडे मी तुम्हाला किती कपडे दिले होते, एक एकच कसं काय तुम्ही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही काय हे सर्व आनंद भंतेला दान दिले. त्याला म्हटलं अरे मग यांचे जुने कपडे काय रे. मग त्यासाठी म्हणते हे जे 500 तुम्ही वस्त्र दिले याचं काय केलं तुम्ही. तर म्हणाला की बघा ज्या ज्या भिक्षूला लागत होते त्या त्या भिक्षूला दिले. ठीक आहे. मग राजा म्हणाला की मग त्यांची चिवरं त्यांनी त्याचं काय केलं आहे की नाही. त्यांनी सांगितलं की त्यांनी त्याचं काय केलं, त्यांनी खाली वगैरे टाकायचं असते की नाही ते बनवलं की नाही, पायपोछा वगैरे बनवलं की नाही, कपडे अंग पुसायचं टावेल वगैरे बनवते. त्या जे पहिले होते त्याचं काय केलं, त्याचं पायपोछी केली. म्हणजे पायपोछा त्याचं काय केलं ते कुठून आम्ही भीतीला आलो की जेणेकरून थंडी राहिली. ते म्हणतो महाराज उदय म्हणतो एक याचे इतके वापर होतात, आम्हाला वाटलं बस नवीन घेतलं की जुनं फेकून देतात काय की. तर नंतर महाराजांनी काय केलं, पुन्हा 500 वस्त्र अन्नभंतीला दिले. पण अन्नभंती ठेवले का, पूर्ण त्यांनी सर्व भिक्षू असे कितीतरी वस्त्र त्यांनी दिले. तर अशा प्रकारे त्यांनी केल्यानंतर बघा त्यांनी चिवराची महत्ता सांगितली. आणि अशा प्रकारे केल्यानंतर बघा ते चिवर काय 2 वेळेस ते 5 वेळेस कितीतरी मुद्राचे लाख मुद्राचे कपडे 1 लाखाचं वस्त्र कोणाला दिलं, आनंदभंतीला दिलं. आनंदभंतीने काय ज्या व्यक्तीला लागलं त्या व्यक्तीला दिले. आणि तशा प्रकारे काय काय तर ही जी गोष्ट आहे तर पूर्ण जम्बूद्वीपामध्ये पसरली. आणि तथागत जेव्हा निर्वाण पावले तर आनंदभंतीला सर्वजण काय बुद्धाच्या रूपातच पाहत होते. जेव्हा तथागत निर्वाण झालं तर सर्व लोक आनंदभंतीला तथागताचं रूप म्हणून बघायचे. तर यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण मागंडी आणि सामावतीला कशा प्रकारे मारलं ते उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया. म्हणा साधू साधू साधू.